नवी मुंबईतल्या घणसोलीतल्या कुबेर अपार्टमेंटला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। पुणे सातारा महामार्गावर कापूर होळ इथे वाहतुकीची प्रचंड कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा। प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन अवघ्या काही तासांत आटोपलं। ऑनलाईनवर दिसणारे समर्थक आंदोलनाच्या मैदानावर गायब। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा। या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत। कुठलंही समर्थन मिळालेलं नाही। दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल। पुरावे द्यायची माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे। विधान परिषद निवडणुकीतील घोडे बाजाराचे पुरावे, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। घोडे बाजाराविरोधात विधेयक मांडणार असल्याची ही भूमिका। माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। निवडणुकीत घोडे बाजार झाल्याचा आरोप करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। गोरेगावातील मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराच्या लोकार्पण सोहळ्यावरून आजी माजी महापौरांमध्ये जुंपली। माजी महापौर किशोरी पेडणेकर पोहोचण्याआधीच महापौर रितू तावडेंच्या उपस्थितीत पुलाचं उद्घाटन। ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी राबवला घोंगडी बैठक आपल्या दारी हा अनोखा उपक्रम। शहापूरमधील दुर्गम गावातील गावकऱ्यांच्या जाणून घेतल्या समस्या। आणि अवघ्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची T20 संघात एंट्री। इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघासाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधार पद, सूर्यकुमार यादवची कर्णधार पदावरून उचलबांगडी। बातमी नवी मुंबईतनं। नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालं। अवघ्या 8 महिन्यांच्या कालावधीत साकारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे विमानतळ परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळाली आहे। या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचं ठरवण्यात आलंय। केंद्र सरकारकडे त्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आलाय। लवकरच हे नामकरण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे। आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी किल्ले रायगड दुमदुमून गेला होता। संभाजीराजे शिवछत्रपतींच्या हस्ते शिवराज्याभिषेक आज राजसदरेवर हा सोहळा पार पडला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी अनेक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। तर कोल्हापूरमध्येही शाहू पॅलेसमध्ये शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला। शाहू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराजांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला। तर पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर सोन्याच्या नाण्यांचा अभिषेक करण्यात आला। राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडताना आपण बघतोय 17 जागांपैकी 5 जागा बिनविरोध झाल्यात आणि या निवडणुकीत मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला। त्यामुळे निवडणुकांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे।
त्यातच खासदार संजय राऊत यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाका असं राज ठाकरे यांनी या भेटीत सांगितल्याची माहिती राऊतांनी दिली. तर राऊत यांनी राज ठाकरे यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे. उद्धव ठाकरेंशी याबाबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे विरोधक आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. एक आहे की आमची एका विषयावर नक्की चर्चा झाली ती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मी वारंवार सांगितलेलं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका. या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटतंय. मला हे पटतंय. आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितली. राज ठाकरे अनेक वेळा त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि ती रास्तही आहे. पण मी स्वतः 4 वेळा त्याच मशीनवर निवडून आल्यामुळे मग आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की तुम्ही जिंकला की तुम्हाला मशीन चालतं, हारला की चालत नाही. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला एवढा आत्मविश्वास जर आहे की ते जिंकतात कॉपी न करता, मग जर राज ठाकरेंची एक मागणी आहे तर करून बघा एखादं इलेक्शन बॅलेट पेपरवर, काय हरकत नाही करायला. आता बघूयात मुंबईमध्ये आज एक घडामोड अशी घडली की ज्यामुळे मोठी चर्चा निर्माण झाली. घडलं असं की गोरेगावमधील मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराच्या लोकार्पण सोहळ्यावरनं राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली आहे. नियोजित वेळ सकाळी 11 वाजण्याची असताना भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय गाडी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र आमंत्रित असलेल्या माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या 11:15च्या सुमारास पोहोचल्यानं वाद निर्माण झाला. लोकांना उन्हात ताटकळत ठेवणं योग्य नसल्यानं कार्यक्रम वेळेत उरकला असं रितू तावडे यांनी म्हटलंय. तर आपण वेळेतच पोहोचल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला. शार्प 11 वाजता सुरू होणार होता. आपण 1-2 दिवसापूर्वीच सगळ्यांना कार्यक्रम पत्रिका दिलेल्या आहेत, सगळ्यांना फोनवर सांगितलेल्या आहे, पत्रिका सुद्धा दिलेल्या आहे. तर मला असं वाटतं आपण जर एखादी वेळ निश्चित करतो तर उन्हाचा पण बघा, ऊन सुद्धा वाढतंय, लोक सुद्धा बिचारी या ठिकाणी पंडालमध्ये बसलेली आहे. सगळ्यांचा विचार करता जो टायमिंग दिला, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या वेळेत मी पोहोचते. ही आतापर्यंत माझ्या महापौर कार्यकाळामध्ये जर तुम्ही पाहिलं, इनफॅक्ट मी कार्यक्रमाच्या 10 मिनिटं अगोदरच प्रत्येक ठिकाणी पोहोचते. तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. हे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी राखलं पाहिजे. आमच्याकडे पण जेव्हा उद्घाटन होत होती तेव्हा काही याला आम्ही पहिला आधी फोन करून विचारायचो तुम्ही किती वेळा पोचतात. 11ला 5 मिनिटं असताना उद्घाटन झालंय बघा तुम्ही. 11ची वेळ दिली ना, मी 11 वाजून 3 मिनिटांनी पोचले होते. त्यामुळे एवढी काय घाई? हा दुष्टपणा आहे, हा स्वार्थीपणा आहे आणि बरबटले आहेत नुसते, कळतच नाही आहे त्यांना. आणि मुळामध्ये ज्या ब्रिजचं ते सांगतायत, स्वतःच्या तोंडाने सांगतात की 2010 पासूनचं आहे. म्हणजे तुम्ही आणि आम्हीच सत्तेत होतो, मग उद्घाटन करताना एवढी काय घाई?